जरांगेंनी आधी मुंबई गाजवली, अबकी बार दिल्ली गाजवणार। मंडळी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारे मनोज जरांगे पाटील आता थेट देशाची राजधानी दिल्ली गाठल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर आता ते जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेत। विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचं आवाहनही केलंय। त्यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे, आधी मुंबई गाजवणारे जरांगे आता दिल्लीतही तितकीच मोठी छाप पाडणार का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। कारण गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील एक प्रभावी आंदोलनकर्ते म्हणून पुढे आलेत। आता त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत उपस्थिती लावल्यानं या आंदोलनालाही नव्या चर्चेचं वळण मिळालंय। दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन हे परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी संबंधित आहे। या आंदोलनात विविध सामाजिक आणि राजकीय व्यक्तींनीही भेटी दिल्यात। अशात मनोज जरांगे यांच्या सहभागामुळे महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा दिल्लीकडे लागलंय। मग दिल्लीत जरांगे यांनी नेमकं काय सांगितलंय, विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिलाय, त्यांच्या या दौऱ्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होऊ शकतात आणि जंतर मंतरवरील आंदोलनाला त्यांच्या उपस्थितीमुळे नेमकं किती बळ मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि येणारा काळच हे ठरवेल।